सुस्वागतम. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 9वीमधील उत्सर्जन संस्थेतील वृक्क रचना व कार्य जाणून घेणार आहोत. याचे अध्ययन निष्पत्ती अशा आहेत. विद्यार्थी उत्सर्जन संस्थेतील वृक्काचे कार्य समजावून घेतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मानवी उत्सर्जन संस्थेतील वृक्काची रचना अचूकपणे काढता येते व आपल्या जीवनातील महत्त्व स्पष्ट करता येते. किडनी ही जी आपण आकृती पाहत आहोत ही प्रतिकृती किडनीची आहे. मानवी शरीरामध्ये विविध क्रिया पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या इंद्रिय संस्था कार्यरत असतात. जसे की पचनसंस्था, श्वसनसंस्था. त्याचप्रमाणे शरीरात विविध टाकाऊ पदार्थ तयार होतात. हे टाकाऊ पदार्थ शरीरातून बाहेर टाकणे महत्त्वाचे असल्याने त्यासाठी उत्सर्जन संस्था कार्य करत असते. आणि या उत्सर्जन संस्थेमध्येच वृक्काची जोडी, मूत्राशय, मूत्रोत्सर्जक नलिका यांचा समावेश असतो. वृक्कामार्फत रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ वेगळे करून मूत्र तयार केले जात असते. वृक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला नेफ्रॉन असे म्हणतात. हे पहा, आपण वृक्क सर्व बाजूने पाहू शकतो. मानवामध्ये वृक्क हा उत्सर्जनाचा महत्त्वाचा अवयव आहे. असे असले तरी त्वचा आणि फुफ्फुससुद्धा उत्सर्जनाच्या क्रियेमध्ये मदत करत असतात. उजवे वृक्क हे डाव्या वृक्कापेक्षा थोडे खाली असते. प्रत्येक वृक्कांमध्ये अंदाजे 10 लाख नेफ्रॉन्स असतात. साधारण व्यक्तीच्या शरीरात अंदाजे 5 लिटर रक्त असते, जे वृक्कांमधून रोज 400 वेळा गाळले जाते. वृक्क रोज साधारणपणे 190 लिटर रक्त गाळतात, ज्यामधून 1 ते 1.9 लिटर मूत्र तयार होते. उरलेला द्रवपदार्थ पुन्हा शोषून घेतला जातो. आता आपण वृक्काचे अवयव पाहूया. इथे आपल्याला वृक्क आणि वृक्काचे अवयव दिसत आहे. याला मी क्लिक केले. हे आहे युरेटर म्हणजेच मूत्रवाहिनी. किडनीत निर्माण झालेले मूत्र मूत्राशयापर्यंत पोहोचवण्याचे नलिकेस मूत्रवाहिनी असे म्हणतात. ही नलिका साधारण 25 सेमी लांबीची लवचिक मांसपेशीची बनलेली असते आणि याद्वारे मूत्र शरीराबाहेर टाकले जाते. रिनल व्हेन या अवयवाला असे म्हणतात. रिनल व्हेन म्हणजेच वृक्कशीर. ही वृक्कशीर म्हणजे कार्बन डायऑक्साईड युक्त असे रक्त वाहून नेणारी असते. याला वृक्कशीर असे म्हणतात. रिनल आर्टरी. रिनल आर्टरी म्हणजे वृक्क धमनी. वृक्काला ऑक्सिजनयुक्त रक्त पुरवणारी ही धमनी असते. रिनल पिरॅमिड. रिनल पिरॅमिड म्हणजे वृक्क पिरॅमिड. या वृक्कामध्ये 7 पिरॅमिड असतात. त्यांचा आकार शंकूसारखा आपल्याला दिसतो आहे बघा. किडनीमध्ये रक्तशुद्धीकरण आणि पाण्याचे प्रमाण योग्य ठेवण्याचे कार्य हे पिरॅमिड करत असते. हा 5 नंबरचा आपण पाहूया. रिनल कॅप्सूल म्हणजे वृक्काचे हे जे दिसत आहे आपल्याला बाह्यांग, हे बाजूचे, याला रिनल कॅप्सूल असे म्हणतात. त्याला बाह्यांग म्हणतात. वृक्काचे बाह्यांग असे आपण त्याला
म्हणूया वृक्काचे बाह्यांग. किडनीमध्ये जे अनैसर्गिक वाढ होते, मूत्रपिंडाच्या ऊतींचे हे संरक्षण करत असते. आता हे 6 नंबरला जे छोटे छोटे या शंकूमध्ये पिरॅमिडमध्ये जे छोटे छोटे शिरा दिसत आहेत, याला म्हणतात कोर्टेक्स. कोर्टेक्स म्हणजे संपुट. हे संपुट आहेत. हे जे छोटे छोटे आपल्याला दिसत आहेत हे आहेत संपुट. हे किडनीचे बाह्य क्षेत्र गुळगुळीत बनवते. त्यात मूत्रपिंडाचे कण व मूत्रपिंडाच्या नळीचा समावेश होतो. मूत्रपिंडाचा तो एक भाग आहे, त्यात अल्ट्राफिल्ट्रेशन होत असते. आता हा 7 नंबरचा अवयव बघूया आपण. याला म्हणतात रिनल सायलॅक्स म्हणजे संपुटक. हे पिरॅमिडमधील मूत्र जमा करण्याचे काम करते. अशा प्रकारे हे 7 प्रकारचे अवयव किडनीमध्ये असतात आणि हे आपल्या किडनीचे कार्य पार पाडत असतात. अशा प्रकारे तुम्ही आपली किडनी बघू शकता, जवळून बघू शकता. बालमित्रांनो, आता आपण जो घटक समजावून घेतला त्यावर हसत खेळत सराव करूया. यासाठी मी तुम्हाला व्हॉट्सअपवर लिंक पाठवेल. त्या लिंकवर क्लिक करून स्वतः हा गेम खेळायचा आहे, जसा मी तुम्हाला आता खेळून दाखवणार आहे. यामुळे तुम्हाला हा पाठ किती समजला याचा आपल्याला अंदाज येईल. चला तर मग आता आपण गेम खेळूया. चला तर मग आता आपल्याला वृक्काच्या आकृतीला नामनिर्देशन करायचे आहे. हे आहे वृक्क पिरॅमिड. निळ्या रंगाची असते ती असते वृक्कशिर. आणि हे जे आहे हे आहे बाह्यांग. याला आपण संपुट म्हणू. हे आहे संपुटिक. आणि लाल रंगाची जी असते ती वृक्कधमनी असते. आणि आता आपण सबमिट आन्सर करू.